मोरवा टीम. या मॅचच्या मध्यंतरीमध्ये आपण मुर्दा विरुद्ध पेंकरपाडा संघाचा टॉस करणार आहोत. आर के मोरवा संघाकडून प्रथम ओपनिंग जोडी होती ती म्हणजे मिथुन आणि नितेश, आणि राई संघाकडून ओपनिंग स्ट्रायकर गोलंदाज हितेश म्हात्रे सॉरी. PSPL आई माऊली धारावी संघ काय गाजवला होता, प्रथम पारितोषिक पटकावला होता. मीरा भाईंदरचा वया आगरी कोल्ही युवा चषक या संस्थेचं नाव डोका उंचावून ठेवला होता या संघाने. त्यांच्या देखील मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि त्याचा देखील कॅप्टन होता तो म्हणजे जश पाटील. आपल्याला कॉमेंट्रीमध्ये त्यांची साथ लाभली, थँक्यू जश. पहिला चेंडू मिथुन आणि जेलच्या खाली प्रिन्स म्हात्रे आणि चुकी घडलेली आहे. जेल ड्रॉप होतोय, तत्पुरता 2 धावा पूर्ण. आणि श्री गणेशा करतो तो म्हणजे आर के मोरवा संघ 2 धावेनी. नक्कीच चांगला जेलची संधी होती प्रिन्स यांना, चांगला फिल्डर आहे तो देखील. आणि जय सेजवल PSPL मधला मॅन ऑफ द सिरीजचा खिताब घेणारा असा खेळाडू. मला वाटतं त्याची गाडी घेऊन नाही आला वाटतं असतो. पुन्हा एकदा जेलची संधी आणि ते मात्र बाद. कमॉन DJ. सध्या तर रायगावाचीच हवा चालू आहे, जिथे जातात तिकडे हवा. खूप फॉर्मातला संघ आहे. आणि मिथुनची जागा भरून काढण्यासाठी देतो म्हणजे सचिन. आज पार्थ अवेलेबल नाहीत वाटते. हितेश म्हात्रे स्ट्रायकर गोलंदाज स्ट्राइक करतोय, विकेट आलेली आहे खात्यामध्ये. पुढचा चेंडू फुल लेन डिलिव्हरी होती, पिकअप शॉट केलेला आहे. यश घरा धावेपर्यंत चेंडू निघून त्याला सी मारेचा पार. मिळतील धावा 4. कमॉन DJ. DJ यश घरात आणि प्रिन्स म्हात्रे बाउंड्रीवरची जोडी. मात्र दोघांकडून एक एक मिसफील्ड झालेले आहेत. पुन्हा एकदा हितेश म्हात्रे सज्ज होतात बॉलिंग साठी. आणि प्लेन मिस डॉट चेंडू येतोय. कमबॅक करतोय हितेश म्हात्रे देखील. स्लोवर होता, पिकअप केलेला आहे. चेंडू पुन्हा एकदा एक बाउन्स वरती सी मारसा पार. मिळतील धावा 4. वेलकम DJ.
शेवटचा चेंडू होता कट करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडू येतोय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 10 धावा. आणि पुढील गोलंदाज यश खरत. यश खरत तो नितीश पाटील. फुलटॉस चेंडू होता मारण्याचा प्रयत्न आणि ते चुकी केलेली आहे करणनी आणि ओव्हर थ्रो चाललाय. 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. पाहायचा चौकार आलेला आहे. पंचांचा निर्णय किती येत आहे पाहायचा आहे. पंच हे अंपायर 5 धावा आलेले आहेत. खाया पिया कुछ नहीं. थ्रो डाला 5 रन का. जिथे विकेट होती जिथे घडी बाद होणार होती तिकडे 5 धावा आलेले आहेत. फक्त 4च धावा का. ओके फक्त 4 धावा. स्ट्राईक वरती राहतील ते म्हणजे नितीश पाटीलच. 4च धावा आहेत या. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि मोहित पाटील, परंतु झेल सुटलेला आहे आणि चेंडू निघून गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. झेल पकडावे लागतील राई संघाला, कारण की नितीश पाटील म्हणायचा गेला तर खंबा फलंदाज तो जर मैदानात जेवढे वेळ राहील तिथपर्यंत डोकेडुकीत ठरणार आहे. आणि इथे पुन्हा एकदा वाईट चेंडू दर्शवित असताना सर महेंद्र शिंदे इथे कमबॅक करतो यश घरात. डॉट चेंडू येतोय. फुल पिच डिलिव्हरी होती आणि ते मात्र स्विंग करतोय बॉल यशचा आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. यशची गोलंदाजी म्हटली गेली तर लेग कट करतो तो फास्ट मध्ये. चांगली गोलंदाजी ऍक्शन. रिव्हर्सचा प्रयत्न होता. फुल टॉस चेंडू बॅटची कडा घेतलेली आहे तोपर्यंत एक धाव पूर्ण. एक धावेने धावसंख्या झाली ती म्हणजे शेवटचा चेंडू. धावसंख्या होती ती 17 आणि स्ट्राईक वरती येतो म्हणजे सचिन. फुल टॉस चेंडू टोललेला आहे. पायचा चेंडू निघून चाललेला आहे. सीमा रेषा पार. मिळतील धावा 6. कमॉन डीजे.
नक्की सचिन पाटीलच धावा करतोय सध्या तर. आणि पुढचा गोलंदाज प्रिन्स म्हात्रे, नुकताच पार पडलेले अंडर-25 चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पेंकरपाडा संघाचा आयकॉन खेळाडू होता. आणि शॉर्ट पिच चेंडू चाललाय निघून सीमारसीचा पाय षटकार येतोय. वेलकम डीजे. प्रिन्स मात्र पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय नितीश पाटीलने. फुलटॉस चेंडू होता परंतु लाईन सोडून जाणार चेंडू. वाईट दर्शवित असताना पंच प्रिन्सची लाईन लेन बिघडवून टाकले नितेशच्या षटकारानं. आणि फुल पिच डिलिव्हरी होती, हेलिकॉप्टरचा स्ट्रोक. आणि हितेश पाटील म्हात्रे कोणतीही चुकी नाही करणार. बाद होतोय नितीश पाटील. कमॉन डीजे. प्रिन्स म्हात्रे आपली बोटांची जादू दाखवतोय. वलवतोय चेंडूला आतमध्ये. व्हॉट अँड बॉल बाय प्रिन्स म्हात्रे. फुल पिच डिलिव्हरी होती आणि वॉर्डन क्लासिकल शॉट बाय मिस्टर राहुल पाटील. षटकार. कमॉन डीजे. आदिलला चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव. चेंडू झाले ते म्हणजे 5 आणि धाव संख्या होती 37 धावा. आणि स्ट्राईक वरती आलेला सचिन विषयी म्हटलं गेलं तर शेवटचा चेंडू गेलतोय आणि ते जेल ड्रॉप झालेला आहे आणि चेंडू निघून चाललाय दंदन करीत. चौकाराच्या दिशेने चौकार आलेला आहे. कमॉन डीजे. नीरज यांचा गचाल असा क्षेत्ररक्षण परंतु चांगला अप्रतिम असा प्रयत्न केला होता. डाईव्ह देखील मारले होते त्यांनी परंतु चेंडू काय सापडला नाहीये त्यांना. आणि चेंडू निघून गेलाय सीमारेच्या पार चौकाराच्या दिशेने. आणि या चौकाराने धाव संख्या झाली ती म्हणजे 41 धावा. 3 षटकांत 41 धावा. आणि आता ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये येत आहेत रत्नेश म्हात्रे.
त्यांनी गोडदेवला काय गोलंदाजी केली होती, 6 रन देऊन 2 विकेट घेतले होते. खतरनाक बॉलर आहे तो. पेनकर पड्याचा मिनी बुमरा. आणि परंतु आज त्यांचे ते मित्रांना आठवण करत असतील, A1 जोडी रत्नेश म्हात्रे आणि शुभम म्हात्रे. शुभम म्हात्रे आज मिसिंग आहेत. काही त्यांचे डील्स आहेत ते साईन करायला गेले ते. संघाचा चौथा आणि वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतो म्हणजे यश घरत. यश घरत लेग कट करतोय, काय समजत नाही राहुल पाटलांना. चेंडू आणि प्लेन मिस. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता आणि बॅटची कडा घेऊन चेंडू निघून चालला. एक डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव. जश 2 चेंडू टाकलेले यश यांनी आणि शांत ठेवला राहुल पाटील यांना. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक येईपर्यंत एकदा पूर्ण झालेली आहे. वॉट अँड थ्रो आणि ते बाद होत तो म्हणजे सचिन. कमॉन डीजे. एक चांगली खेळी सुरू होती परंतु ॲड आली आणि विकेट गेलाय. चेंडू झाले ते म्हणजे 3 आणि स्कोर होतो ते म्हणजे 43 धावा. आणि सचिन यांची जागा भरून काढण्यासाठी होतो म्हणजे विक्की. यश घरतने पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय राई या संघाचा या सामन्याच्या आतमध्ये. आता मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, काय समजला नाही विकी यांना आणि डॉट आलेला आहे. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे आणि धाव संख्या स्थिरावली ते म्हणजे 43 या आकड्यावरती. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न वारंवार सुरू आहे परंतु बॅटला बॉल कनेक्ट होत नाहीत आहे. अपील केली गेली होती मोठी विकीच्या विकेटसाठी परंतु आपले पंच म्हणतायत नॉट आउट. या षटकातील शेवटचा चेंडू. एक मोठा फटका आला तर मोरव्याच्या बाजूने जाईल हा षटक. शॉर्ट बॉल पुल करायचा प्रयत्न आणि यश स्वतः झेलच्या खाली आणि बाद होतोय विकी. वेलकम डीजे. हरेश आणि शेवटचा षटक कोण टाकेल पाहायचं आहे. करण म्हात्रे का जश पाटील.
आणि शेवटचा षटक घेऊन येतो म्हणजे रिषभ. चार षटकांची धावसंख्या झाली ती म्हणजे 43 धावा. आणि आता मैदानाच्या आतमध्ये हरेश पाटील त्यांच्या जोडीला राहुल पाटील. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला पूल केलेला आहे परंतु फटका फसलाय आणि झेलच्या खाली यश घरात आणि बाद झालेला आहे तो म्हणजे राहुल पाटील. कमॉन डीजे. आणि राहुल यांची जागा भरून काढण्यासाठी तो म्हणजे विशाल विपुल सॉरी. रिषभ टू विपुल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू जेल सोडतोय तो म्हणजे हितेश म्हात्रे आणि कव्हर केला होता मोहित पाटील यांनी परंतु एक धाव पूर्ण होते. तर स्ट्राईक वरती ते म्हणजे हरेश दादा पाटील. स्ट्रायकर बॅट्समन आहेत, ओपनिंगचे बॅट्समन, परंतु काय समजलं नाही एवढे लेट का आलेत ते. परंतु लेट आलेत परंतु थेट यावं लागेल. 1 ते 2 षटकार ठोकावे लागतील त्यांना देखील. शॉर्ट बॉल त्याला पूल केला ऑफ साइडला आणि चौकार आलेला आहे त्यांच्या पहिल्याच बॉलवरती बॅटमधून. कमॉन डीजे. वर यायला पाहिजे होता हरीश पाटलांनी परंतु लेट आलेत पण थेट आलेत. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. स्लोवर होता पुन्हा एकदा गॅप मध्ये मारलेला आहे आणि चेंडू निघून चाललेला आहे चौकारच्या दिशेने. कमॉन डीजे. हरेश पाटील आल्या आल्या 400च्या स्ट्राईक रेटने खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पायाच्या किती धावा गोला करतील. धाव संख्या झाली ती 52 धावा. आता मात्र पुन्हा एकदा पिकअप स्ट्रोक आणि यश घरात जेलच्या खाली कोणतीही चुकी होणार नाही. बाद इथे हरेश्वर पाटील. टॉस साठी यायचंय आपण.
आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आहे तो आलाय तो कुशल. धाव संख्या झाली ती 52. 52 ऑन बोर्ड. कौशल लेफ्टी बॅट्समॅन आहेत. वॉट अँड कॅच बाय सचिन पाटील. काय झेल टिपलाय कमॉन डीजे. आता आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जय श्रीराम मुर्दावर विरुद्ध साई दत्त पेनकर पाडा. टॉस करतील ते म्हणजे मिथुन दादा म्हात्रे. आगरी कोली युवा संघाचे पेंकरपाड्याचे अध्यक्ष. रत्नेश चेंडू प्रोव्हाइड करायचा मैदानाच्या त्यांना प्रॅक्टिससाठी. आणि पेंकरपाडा पुन्हा एकदा टॉस जिंकलेला आहे. चला पेंकरपाड्याच्या सर्व खेळाडूंनी स्टेज जवळ यायचं आहे. पेंकरपाडा संघाचे सर्व खेळाडूंनी स्टेज जवळ यायचं आहे. जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता. पेनकरपाडा युवा संघ सर्व खेळाडूंनी स्टेज जवळ यायचं आहे लवकरात लवकर. प्रसाद दादा पाटील जे कार्य सुरू आहे ते सगळे सोडून आपण स्टेजकडे यायचं आहे. आणि आता यापुढे जे सामने होणार आहेत त्या सर्व सामन्यामध्ये आपले मॅन ऑफ द मॅचचे जर्सी परिधान करूनच खेळायचे आपल्याला. आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट स्पॉन्सर केले ते म्हणजे हितेश वर्तक आणि शुभम म्हात्रे. शुभम म्हात्रे म्हणायचा गेला तर पॅकर, पेंकरपाडा गावातील सर्वात मोठा पॅकर.
चला लवकर या, लवकर या, मैदानाच्या बाहेर या. राईस संघाकडून ओपनिंग जोडी तिथे म्हणजे प्रिन्स म्हात्रे आणि जश पाटील, आणि मोरवा संघाकडून स्ट्रायकर गोलंदाज नितीश पाटील. चला सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्राईक एंडवर येते म्हणजे जश पाटील स्वतः कर्णधार. पहिला चेंडू नितीश पाटील मल्लिंगा, स्लिंग ऍक्शन आहे त्यांची, आणि काय थ्रो केला होता, आणि इथे देखील ओव्हर झालेला आहे, आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 2 धावा, आणि 2 धावाची श्रीगणेश करता येतो म्हणजे जेम्स बॉन्ड राई संघ. आज राई गावात देखील टुर्नामेंट सुरू आहेत 40+ मास्टरचे. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल येतोय. बॉलिंग बाय नितेश पाटील. थोडासा रनिंग मध्ये ब्रेक आलेला आहे. पुढचा चेंडू ज्या वेगाने टाकला तर त्याच वेगाने पुन्हा एकदा पाठवलेला आहे सीमारच्या दिशेने. षटकार अमन डीजे. काय चेंडू टाकला होता, परंतु तितकाच चांगला फटका जश पाटील यांचा. आणि साई दत्तचे ऑफिशियल स्कोरर मिस्टर राहुल पाटील यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपली स्कोरिंगची धुरा सांभाळून घ्यायची आता. आणि ते पुन्हा एकदा काय चेंडू टाकला होता, बॅटची कडा घेऊन चाललाय चेंडू एक धावाच्या दिशेने, आणि धाव संख्या झाली ती म्हणजे धाव संख्या होती ती 9 धावा. चेंडू झाले ते 4, धाव संख्या होती ती 9. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, आणि इथे पाहिजे झालं तर बाद होतं जश पाटील.
आणि ते पुन्हा एकदा चकवा चेंडू टाकला होता तो म्हणजे नितेश पाटील याने डॉट चेंडूने समाप्त होते षटक. आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या किती म्हणजे 9 धावा. पॉवर प्लेचा षटक होता. फक्त आणि फक्त एक षटकार आला होता या ओव्हरमध्ये आणि एक विकेट देखील आलेली आहे. कमॉन डीजे. पुढचा षटक घेऊन तो म्हणजे पियुष. पियुष टू प्रिन्स. कट करून काढलेला आहे आणि धावचीची संधी होती परंतु डायरेक्ट हिट लागला असता तर नक्कीच काम फिट होऊ शकलं असतं प्रिन्स यांचा. परंतु सध्या एक धावेवर समाधान. धावसंख्या सरकते ते म्हणजे 10 या धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी 43 धावांचा गरज आहे ते म्हणजे राई या संघाला. पुढचा चेंडू फुल टॉस होता परंतु पंचदर्शित असताना वाईट लाईन सोडून चालला चेंडू आहे. अवांतर धाव आणि एक धावेने धावसंख्या झाली ती 12. 11. एक चेंडू 11 धावा. शॉर्ट बॉल होता आणि पूल केला आणि फेकून दिलेला आहे चेंडू षटकारासाठी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. करण मात्रे आल्या आल्या षटकार ठोकलेला आहे. उंच असा खेळाडू. शॉर्ट बॉल होता पूल केलेला आहे आणि चेंडूला गुल केलेला आहे त्यांनी. आणि या षटकाराची धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पूल केला त्याच दिशेने चेंडू निघून चाललेला आहे. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षण धावतोय. चांगला प्रयत्न केला होता परंतु सी मारेचा पार चौकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे.
एक षटकार त्यानंतर मात्र चौकार आलेला आहे बॅक टू बॅक. बाउंड्रीज येत आहेत ते म्हणजे करण मात्र यांच्या बॅटमधून. आणि पेंकरपडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेला आहे आणि आमंत्रित केलं मुर्द्या संघाला फलंदाजीसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल. लाईन सोडून चाललाय चेंडू. वाईट बॉल येतोय आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 22 धावा. अजून 31 धावांची आवश्यकता. फुल पिच डिलिव्हरी होती. कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढला चेंडू. फंबल झाला. एक धाव पूर्ण. दुसरे धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली ते म्हणजे 24 धावा. इथे पुढे टाकला होता आणि तिथेच मारलेला आहे. लांब मारलाय षटकार. कमॉन डीजे. तुझा मानाचा धाव संख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 30 या धाव संख्येवरती. आणि या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता आणि पूल केलाय आणि चौकारच्या दिशेने गुल केलाय. कमॉन डीजे. दोन षटकांची धाव संख्या झाली ती म्हणजे 34 धावा. 18 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. करण मात्र यांनी मात्र या सामन्याची हवा काढून घेतलेली आहे. ते 2 षटकार आणि 2 चौकारांच्या माध्यमातून काय फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. करण वैयक्तिक पाहायचं झालं तर 6 चेंडू आणि 22 धावांवरती खेळतो तो म्हणजे करण मात्रे लय वेगाने सुटलाय. आणि तिसरा षटक घेऊन होता तो म्हणजे नितीश पाटील.
आणि त्यांच्यासमोर पुन्हा एकदा प्रिन्स म्हात्रे. पहिला चेंडू बॅटची कडा चेंडूच्या खाली आणि स्ट्रगल केला होता जगलिंग नंतर बाद होता तो म्हणजे प्रिन्स म्हात्रे. वेलकम डीजे. पहिली एक तरी प्रिन्स यांची जागा भरून काढण्यासाठी ते तो म्हणजे हितेश पाटील. हितेश म्हात्रे. वेगवान चेंडू होता नितीश पाटील यांचा. अजूनही जिंकण्यासाठी पुन्हा एकदा कटच्या साईने खेळून काढला चेंडू. डिक्लेरेशन जोरमध्ये जातोय. फक्त आणि फक्त एक धाव. धाव संख्या झाली ती म्हणजे 31 धावा 35 धावा. उत्कृष्ट चेंडू आणि हलक्या हाताने खेळून काढलेला एक धाव पूर्ण. मिस फिल्डिंग आणि 2 धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती म्हणजे 37. 4 बॉल 37 धावा झालेल्या आहेत. 14 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता जेम्स बॉन्ड राही या संघाला. उत्कृष्ट चेंडू प्ले अँड मिस डॉट बॉल. 5 चेंडू धावसंख्या झाली ती म्हणजे 37. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शॉर्ट बॉल पण डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाताना एक धाव. धावसंख्या झाली ती म्हणजे 38.
12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता जेम्स बॉन्ड राई या संघाला. आणि चौथा षटक घेऊन येतोय तो म्हणजे आणि वैयक्तिक पहिली आणि संघटित चौथा षटक घेऊन येतोय तो म्हणजे चेतन राऊत. 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके आले तर ही मॅच इकडेच फिनिश होऊन जाईल. आणि ही मॅच झाल्यानंतर राई आणि मोरवा आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव पूर्ण, एक धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती म्हणजे 39. एक चेंडू 39 धावा. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत झेल घेण्याची संधी आणि झेल पडलेली आहे. आणि एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती म्हणजे 40. 2 बॉल 40 धावात. 10 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. आणि मोठा विकेट सोडलेला आहे तो म्हणजे आर के मोरवा या संघाने. आणि उत्कृष्ट फटका आणि झेल होते की नाही. आणि झेल बाद झालेला आहे. कमॉन डीजे. यश घरात. नऊ चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता जेम्स बॉन्ड राई या संघाला. चौथा चेंडू घेऊन चेतन. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण चेंडू चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. एक धाव. 4 चेंडू. धावसंख्या झाली ती म्हणजे 41.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. आणि मोठा फटका आणि षटकार. कमॉन डीजे. कमॉन डीजे. यश गरज यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे मोहित पाटील. आणि 7 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. बॉल टू बॉल. आणि कोणता प्लेयर षटकार मारून विनिंग शॉट मारेल, मोहित की हितेश. आणि विक्की वैयक्तिक पहिली आणि संघासाठी निर्णायक षटक घेऊन येतो तो म्हणजे विक्की. 7 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. डिफेंड करतोय का? सात चेंडू 6 धावा. मॅच 50-50. कोणता संघ या सामन्यामध्ये वरचढ करते, कोणता संघ हा सामना जिंकतोय आणि एकसर संघ हा कोणत्या संघासोबत खेळेल यापुढील मॅच. एकसर संघ वाट पाहतोय. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या पूर्ण 6 धावा. राई जिंकली तर जस्ट कॉमेंट्री करेल जराशी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 7 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता जेम्स बॉन्ड राई या संघाला. आणि आर के मोरवा हा संघ 6 धावा डिफेंड करतोय की नाही. निर्णायक षटक घेऊन आलाय तो म्हणजे विक्की. आर के मोरवा या संघाकडून 7 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. जेम्स बॉन्ड राई की मोरवा. घाई करा सामने खेळवायचे अजून आपल्याला. आणि लकवा बॉल. स्लोअर बॉल काहीसा समजलेला नाही बॅट्समॅनला आणि डॉट बॉल झालेला आहे. आणि विकेट घेण्याची संधी झेल बाद झालेला आहे. कमॉन डीजे.
आणि राई संघ नक्कीच कुठले अडचणीत पडलेला आहे. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. विक्की म्हात्रे यांनी मात्र कमबॅक करून दिलेला आहे, ते म्हणजे आर के मोरवा संघाला या मॅच मध्ये. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. या कडक गरमीमध्ये गरमागरम असा सामना तापलेला आहे. 4 चेंडू 6 धावा. आणि हितेश म्हात्रे यांची जागा भरून काढण्यासाठी तो म्हणजे ऋषभ स्ट्राईक एंडर असणार आहे. अब्बू या चेंडूवरती जर डॉट बॉल आला तर नक्कीच आर के मोरवाचे खांबे मजबूत होतील, परंतु जर एक चौकार किंवा षटकार आला तर हवा निघून जाईल या मॅचची. विकी म्हात्रे नक्कीच आतापर्यंत कमबॅक करून दिलेला आहे आपल्या संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढचा चेंडू होता, इथे मिस झालेला आणि बघायचं बाद चाललाय खिलाडू. 3 चेंडू आणि 6 वर द्यायला मॅच. कमॉन डीजे. काय मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जेम्स बॉन्ड राय विरुद्ध राधाकृष्ण मोरवा. आणि ऋषभांची जागा भरून काढण्यासाठी तो म्हणजे नीरज. आणि स्ट्राईक एंडर होते तो बघायचं झालं तर मोहित पाटील यांच्या बॅटमध्ये, यांच्या मनगडामध्ये ताकद आहे का सीमारेषा पार नक्कीच फेकतील एक षटकार. परंतु विकी म्हात्रे आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत आणि 3ही डॉट आलेले आहेत आतापर्यंत. 1 विकेट 2 विकेट आले मला वाटते. काय बॉलिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. लेग कट करताय स्लोवर वन टाकून, जे या मैदानाला पोषक आहे. पुढचा चेंडू घेऊन विक्की. पुन्हा एकदा स्लोवर होता ऑफ साइडला. फिल्डरच्या आवेगाच्या बाहेर आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. येईल चौकार. कमॉन डीजे. दोन चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेज आहे. मास्टरचे रूल इथे ऍप्लिकेबल नाही होत. कंपल्सरी चेजिंग. 2 चेंडू 2 धावा. विकी 3 चेंडू डॉट टाकले होते, त्यानंतर चौकार खाला आहे, परंतु सामना संपला नाही. इथून देखील 2 चेंडू डॉट. आर के मोरवाची विजय होऊ शकते आणि मोहित पाटील नक्कीच एक मोठ्या फटक्याच्या शोधात असतील. पाहायचा आहे पुढचा चेंडू. हा चेंडू महत्वाचा आहे. स्लोवर आणि फुल टॉस चेंडू होता, अंगाला आदळतोय. पाहायचा धावचित होतो काय, परंतु ही संधी गमावलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण. लेग बाईच्या स्वरूपात आली एक धाव. नक्कीच मोहित पाटील बाद होऊ शकत होता, परंतु खराब थ्रो आणि मोहित पाटीलला जीवदान भेटलं. परंतु स्ट्राईक वरती आलं तो म्हणजे नीरज. 1 चेंडू 1 धाव. सामना नक्कीच राहीच्या पल्ल्यामध्ये होता. 18 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता होती, परंतु सामना कुठे आलाय. 1 चेंडू आणि 1 धावेवर आलेला आहे. वॉर्डन बॉलिंग बाय आर के मोरवा. नक्कीच खांदे खाली जाऊ दिले नाही, ते म्हणजे नितेश पाटील यांनी.
फुलटॉस चेंडू होता, फसवा चेंडू होता मोहित पाटील यांच्यासाठी. डिपिंग बॉल होता परंतु मोहित यांच्या आवाक्याच्या बाहेर होता तो चेंडू. आणि आता एक धाव, एक चेंडू आणि एक धावेची आवश्यकता. खूप वेळ पाहिलेला आहे. एक चेंडू आणि 6 धावा होतात परंतु आणि एक चेंडू आणि एक धाव डोकेदुखी ठरतात. राई वर्सेस मोरवा, काय मॅच झालेली आहे या कडक गरमीमध्ये. गरमागरम मॅच. मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊन द्या. एक चेंडू एक धाव. विकी म्हात्रे टू नीरज. विकी यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे परंतु नौका खेळाडू नीरज. स्लोवर वन आणि ते बायचं झालं तर विजयी झालेला आहे तो म्हणजे आर के मोरवा. वॉट अँड बॉलिंग बाय राधाकृष्ण मोरवा.